तू मुलगाला रिजेक्ट का केली सृष्टी? जर आपल्या सबस्क्रायबर्सना सांगते. गुड मॉर्निंग गाईज. तर पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये. आज आपला ब्लॉग मराठीमध्ये होणार आहे. तर आम्ही आज कुठं चाललोय मला पण माहिती नाही. ऍक्च्युली आमचा प्लॅन होता ज्योतिबा मंदिर आणि महालक्ष्मी टेम्पलला जायचं, बट काहीतरी थोड्या रिझन्समुळे कॅन्सल झालेला आहे. तर आता आम्ही भेटलोय इथं. आम्हाला ईशान भाईनं पिक केलाय. दिस इज अपेक्षा. तर आता आम्ही आलोय सृष्टी मॅडमनं पिक करायला. आर फोर्थ मंकी अँड हिअर इज आर सृष्टी मॅडम. तर आपली सृष्टी मॅडम आलेले आहेत. सृष्टी कसं वाढालंय सृष्टी? आम्ही कुठं चाललोय? गाईज हे काय आहे? कुठं जाणार होतो गाईज? सरप्राईज देणार होते आमची सृष्टी मॅडम. गोवाला घेऊन चाललेत आम्हाला. येस, टेम्पल वाइब्स टू बीच वाइब्स गाईज. डायरेक्ट अप्पी काय काय घेऊन बनाना प्रोटीन नारळ बनाना गाईज. आम्ही मंदिरला चाललोय, बघू शकता तुम्ही. प्रूफ गाईज. केळी आणि नारळ आहेत. अप्पी मला गिफ्ट घेऊन आलेस. ओ गाईज बघा गिफ्ट. हे गिफ्ट माझं बुक मलाच वापस द्यायला. नाईस. डू इट टुडे गाईज, डू इट टुडे. तुम्ही पण फिरायला जावा. ब्रेड घेऊन आल्या आणि खरंच खूप भारी आहे, खूप भारी आहे. तू मुलगाला रिजेक्ट का केली सृष्टी? जर आपल्या सबस्क्रायबर्सना सांगते. त्याचं फॉलोइंग फार होतं, सो नो. तर नोटेड इफ युअर फॉलोइंग इज जास्त कमी करा. आता रिजेक्ट करायला जे काय ते आता नोट डाऊन करून घ्या. फॉलोवर्स नव्हते, फॉलोइंग जास्त होते. 5000 फॉलोइंग. सॉरी. बघू शकता काही. जर तुम्हाला अशी सुंदर मुलगीशी लग्न करायचं आहे तर तुमचं फॉलोइंग कमी असायला पाहिजे. लेस दॅन 5000 गाईज. नोटेड. व्हॉट इज द मिनिमम ते पण सांगतो. Yes. 2000 इज फाईन. 2000 चल. तर रिझन बघू शकता तुम्ही. कुठल्या रिझन्स मुळे तुम्ही रिजेक्ट होऊ शकता काही. तर व्यवस्थित नोट करून घ्या हे सगळे रिझन्स. असे तुम्हाला 101 टिप्स देणार आहे हाऊ नॉट टू गेट रिजेक्टेड. तर आम्ही आता फायनली गोव्याला चाललोय गाईज. बघू शकता मस्त रोड, एकदम वेदर एकदम सुंदर झालेला आहे. ओ गाईज तुम्हाला अपडेट द्यायचं राहिला. आम्ही राईटला जाऊन ज्योतिबा मंदिरला जाणार होतो, पण आमच्या ड्रायव्हरनी चुकून लेफ्ट घेतलाय. तर आम्ही आता गोव्याला चाललोय. सो ठीक आहे, आपला ब्लॉग एन्जॉय करा गाईज. आज भयंकर पाऊस आहे गाईज. प्लॅन केलंय आणि पावसाचं काय तोड नाही आहे आज. आता परत एकाला पिक करायला जायला मी. ईशान मला आता छत्री घेऊन ड्रॉप केलाय. आता जायला सृष्टीला पिक करायला. पिकिंग सृष्टी मॅडम. आमचा आता मस्त पचका झालेला आहे, कारण पाहिजे होतं बट नाही मिळालं. कॅश नाही आहे आमच्याकडं. आम्ही आता कॉफी प्यायसाठी आलेलो, पण आमचा आता मस्तपैकी पचका झालेला आहे, कारण आपल्याकडं कोणाकडेच कॅश नाही आहे आणि इथं झिरो नेटवर्कच नाही आहे आपलं UPI पेमेंट करायचं. सो आम्ही विसरलो कॅश ठेवायचं. आपल्याला माहिती होतं बट तरी विसरलो कॅश ठेवायचं. सो आता चाललोय आम्ही पुढे. बघू कुठं नेटवर्क भेटतंय आणि कुठं आपल्याला कॉफी भेटेल. काहीच मस्त आपला पचका करून आम्ही परत आपली जर्नी बॅक टू गोवा सुरू आहे. बेळगावच्या लोकांना कुठं जायचं समजलं नाही तर गोवा. गोवा इज द बेस्ट प्लेस वेअर वेलकम पीपल कॅन गो. तर गाईज आपल्या ट्रिप मध्ये आता पावसाची एंट्री झालेली आहे. बघू शकता मस्त पाऊस आलाय आणि आम्ही चाललोय गोव्याला असल्या पावसात. काय वाटलंय सृष्टी तुला? आणि आपली सृष्टी बघू शकता किती छान तयार होऊन आले. सृष्टी पावसासाठी सृष्टी बायसेप्स. सृष्टी ये गाईज आम्ही मस्त आता गोवा एंटर झालेला आहे आणि आपल्यावर सूर्यदेवाची पण कृपा झालेली आहे थोडीशी आणि ऊन आलेला आहे. तर बघू आमचा दिवस कसं जाणार आहे. पहिला आम्ही जाणार आहे शांतादुर्गा मंदिरला, मग तिकडून आम्ही मस्त कुठेतरी ब्रेकफास्ट करायला जाणार आहे.
एक तर आपला श्रावण सुरू आहे आणि आम्हाला व्हेज खायला लागणार आहे. तर माहिती नाही, गोव्याला घेऊन आम्ही व्हेज खाणार आहे. सो माहिती नाही. आणि ही मुलगी खुश आहे कारण ही व्हेजिटेरियन आहे. तर आम्ही 3 लोक जरा असं येस सॅड गाईज. आणि आम्ही या मुलगीला आता भाजीपाव खायला घालणार आहे. एवढी छान तयार होऊन आली आणि आम्ही हिला भाजीपाव देणार आहे. सृष्टी कसं वाटतंय तुला? नो नाही मीन्स नाही. भाजी पाव इन भाजी पाव खावा काय पण खावा. गुड मॉर्निंग गाईज. आणि आम्ही आता पोहोचलोय गोव्यात आणि आता मी मस्त पहिला ब्रेकफास्ट करणार आहे. आम्ही आलोय कॅफे भोसले, जे की आम्ही शोधून काढले. माहिती नाही कसं आहे. इथं पहिला पण नाश्ता केले म्हणे, सो इट वॉज गुड. सो आज बघणार कसं आहे. सो आता पहिला ब्रेकफास्ट करणार अँड देन टेम्पल दर्शन. येस लेट्स गो गाईज. आमचा मस्त आता ऑर्डर आलेला आहे. तर आम्ही कुठं आलो? कॅफे भोसलेला. येस कॅफे भोसलेला आलो. तर मस्त आता ब्रेकफास्ट करणार आधी. मस्त टेस्टी तरी दिसत आहे, तर खाऊन बघणार आणि तुम्हाला सांगतो कसं आहे. दिस इज उणे गोवन पाव अँड दिस इज रेग्युलर पाव. दिस इज गोवन समोसा. पावीस. काय करायली सृष्टी? दात बाहेर येतील. इंग्लिश ब्रेकफास्ट पोरींना आम्ही देसी ब्रेकफास्टला घेऊन आलो, तर असं होतंय गाईज. आपली कॉफी फायनली आलेली आहे गाईज. मस्त. आम्ही आमचं तिथं पचका झाला होता, पण इथं आता आम्ही कॉफी पिणार आहे. आपली मांजर लवर मांजर दिसलं की लगेच बघू शकता. तर आम्ही आता मस्त मंदिरला जाणार आहे. कार पार्क केलेली आहे आपली. तर आता चाललं आहे शांतादुर्गा मंदिर, जी की ईशांत कुलदेवी आहे. शांतादुर्गा मंदिरला मी इतक्या वेळा गोव्याला आलो आहे, पण पहिल्यांदा आलो आहे. आम्ही माझं येस दॅट्स ऑल्सो बिकॉज ऑफ ईशान. दरवेळेचं असतं कारण की मी GSB आहे, इफ यू नो. तर माझं गोवा म्हणजे बीच नाही, मंदिर देवीकडे. आणि मी फर्स्ट टाइम गोवामध्ये मंदिरला आलो आहे गाईज. मस्त सुंदरसं टेम्पल आहे गाईज. तुम्ही यायला पाहिजे एकदा, येऊन जाऊ शकता. गोव्याला नुसतं बीचला येऊ नका, मंदिरला पण या. आता गोव्याचे मंदिर खूप सुंदर आहेत. आम्ही एकच मंदिर केलं आहे. असे 3 4 मंदिर आहेत. मंगेशी, महालक्ष्मी आणि शांतादुर्गा. नक्की व्हिजिट द्या गाईज. येस गाईज. गोव्याला नुसतं बीचसाठी येऊ नका, मंदिरसाठी पण या. मंदिरं फिरा, त्याचे खूप सुंदर मंदिर आहेत. मी पण फर्स्ट टाईमच आलो आहे. इट वॉज व्हेरी नाईस. तर आपल्याला ईशान इथं एक्सप्लेन करतोय गाईज. ईशान काय आहेत? तर नवरात्री पंचमीला देवीची पालखी निघते आणि ती पालखी त्या बोटवरती ठेवून पूर्ण असं गोल फिरवतात तलावात. पूर्ण गोल फिरवतात 9 वेळा. नाईस. दरवेळेला दरवर्षी पंचमीला नवरात्री जत्रा असते ती मोठी. तर बघूया पुढे काय करणार आहे, आम्हाला पण माहिती नाही. तर बघूया आता कुठे जाणार, काय करणार. नो प्लॅन्स, नथिंग. जस्ट 1 डे मिनी ट्रिप इन गोवा. येस. आता बघूया, विल कीप यू अपडेटेड. त्याच्यावरती. See you soon guys. Bye. What is this behavior? अरे ऊन आहे असं पॅन्ट हातात म्हणून गाईज या पोरींना आम्ही कुठे घेऊन जात नाही. दिस इज द रिझन. बघू शकता. UV rays, you know, there are UV rays from everywhere. I need to protect my skin. Do you understand? वाट माझी बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला. तर मित्रांनो, आम्ही असंच आता भटकत आलोय मिरामार बीचला. बघत कुठे जायचं कळालं नाही, म्हणून शेवटीला मिरामार बीचला आलेलो आहे. काय ऊन आहे. आम्हाला वाटलेलं पूर्ण पाऊस असेल, पण इट्स सनी गाईज. सनी. बघू शकता गाईज, 2 people in the group with shoes, सॉरी विदाउट शूज, अँड 2 people in the group with shoes, जे की पाणीमध्ये नाही जाऊ शकत आणि ज्यांना जायची इच्छा पण नाही आहे. Not a water baby. बीचवरती आम्ही सक्सेसफुली 15 मिनिटं स्पेंड केलं गाईज. आणि
2 तास प्रवास करून फक्त 15 मिनिटं आम्ही बीचवरती घालवलो. विचार करा दोस्त, केवढं डेडिकेशनने आम्ही आलेलो आहे आणि केवढ्या डेडिकेशनने आम्ही टाइम स्पेंड केलेला आहे बीचवरती. गाईज आम्ही आता आलो आहे अँटोनिओला. तर ते काय आहे मला पण माहिती नाही, फर्स्ट टाइम आलो आहे. ईशान घेऊन आला आपल्याला. ईशान, व्हॉट इज दिस अँटोनिओ? सो अँटोनिओ बार पण नाही आहे आणि असं हे नाही आहे, एक कॅफे कम बार. यू कॅन गेट लॉट ऑफ व्हरायटीज, ऑथेंटिक गोवन फूड जर का पाहिजे असेल, स्टार्टर्स म्हणा किंवा मला मेन कोर्स जरी पाहिजे असेल तर इकडे या. गिव्ह इट अ विजिट. जोझफ बार इज ओव्हर हाईट, ओव्हर प्राईस्ड ऑल्सो. दिस इज मच मोर बेटर. चांगला आहे, टेस्ट पण चांगला आहे जेवणाचं. मी लास्ट टाइम परत आलो आहे. Yes, क्राऊड guys. पण नाही आहे, तुम्ही बघू शकता, जास्त क्राऊड पण नाही आहे. येस, द प्लेस इज ऑल्सो व्हेरी कूल. तर गाईज दिस इज माय पिना कोलाडा, द ओनली नॉन ड्रिंकर इन द ग्रुप. गाईज आमचं कॉर्न रिप्स झालेला आहे. आता मी मस्त बॅटिंग करणार. तर आपले फ्राईज पण आलेले आहेत गाईज. कॉर्न रिप्स तर ऑलरेडी संपलेत फ्राईज यायच्या आधी. फुल ऑन बॅटिंग सुरू आहे इथं. बुकड लोक आमचे बघू शकता. हाय गाईज, तर आम्ही थकून आलेलो आहे. कुठं आलो आहे आम्ही आलो आहे न्यूटन्सला काय करायला आलो आहे? शॉपिंग. सृष्टी इथं भांडी धुवायला आले म्हणे. कसं लॉ शोधलाय ते बघायला आलं. येस, केस न्यूटन तोच माणूस आहे ज्याने ग्रॅव्हिटी शोधली. तर गाईज आम्ही न्यूटनमधनं आता वसाबी घेऊन आलो आहे. ईशान, वसाबी कुठं आहे? वसाबी कारमध्ये घेऊन आले गाईज, कारण तिथं आम्हाला रेकॉर्ड करायला दिले नाही. आणि तिथं न्यूटनमध्ये जाऊन फक्त वसाबी घेऊन आलो. तर आम्ही त्याचं चॅलेंज करणार आहे, नंतर तुम्हाला दाखवेन आम्ही काय करणार आहे. रिॲक्शन व्हिडिओ घेणार आहे. तर आता आम्ही आलो आहे कॅरावेलामध्ये आलो आहे. तिथं आम्ही काहीतरी खाणार आहे, पॅनकेक वगैरे. तर अशी भूक लागली आम्हाला आता फिरून तर आता खाऊन बसणार आहे. सेंटर फ्रेश लबलबाय. तर ईशान बघतोय गोव्यात प्लेसेस एक्सप्लोर करतोय. तर हे प्लेसेस आम्ही कधी आलो नाही, मी तरी फर्स्ट टाइम आलो सगळे प्लेसेसना. सो वी आर जस्ट एक्सप्लोरिंग दिस प्लेसेस. काय शेअरच करू. मी एक पॅनकेक ऑर्डर करणार आहे. कुठला पॅनकेक मला माहिती नाही. सो मी काय पण ऑर्डर करणार ते खातो काही, मला काय टेन्शन नाही. सो मी नुसतं याच्यावरती देतो ते सगळं. काय इथं बघू शकता काय लिहिलं आहे. पीपल हू लव्ह टू ईट आर ऑलवेज द बेस्ट पीपल अँड आय गेस वी आर द बेस्ट पीपल. सकाळपासून नुसतं आम्ही खात आहे नुसतं खात आहे. आमचा पास्ता आलेला आहे. येस, आणि आमचं पॅनकेक पण आलेलं आहे गाईज. येस, पॅनकेक अँड पास्ता. आम्ही सगळीकडे थोडंच खायलो आहे, कारण आम्हाला भरपूर सगळ्यांना खायचं आहे. तर आम्ही सगळीकडे थोडं खायलो आणि फिरायला फायदा आहे गाईज. मी पॅनकेक कधी खाल्लो नाही, तर आज ट्राय करणार आहे मी पॅनकेक कसे असतात. मी नुसतं बघितलो आहे रील्स व्हिडिओजमध्ये, पण कधी खाल्लो नाही. तर आज ट्राय करूया. तर गाईज आम्ही आता कॅरावेलामध्ये मस्त खाऊन पॅनकेक आणि पास्ता खाऊन. कुठला पास्ता खाल्लो माहिती नाही कुठला पास्ता, बट पॅनकेक नटेला पॅनकेक व्हेज होतं गाईज. नटेला अँड बनाना पॅनकेक. व्हाईट. परत ₹1 मला दोघांनी दिला. कॅरावेलामध्ये पॅनकेक खाऊन आम्ही आलोय परत बीचवर. आणि हा डाएटवर आहे, डाएट कोक कारण मी डाएटवर आहे. पॅनकेक डाएट खाऊन. ग्रेट. परत आम्ही ₹100 पार्किंग पे करून 10 मिनटं बीचवरती आलो गाईज, आणि आता वापस चाललोय परत. आता आम्ही वसाबी ट्राय करणार आहे. रोहन पहिल्यांदा खायलाय. मी फर्स्ट टाइम खाणार आहे गाईज, आणि ह्यांनी दोघी पण फर्स्ट टाइमच खाणार आहेत. फक्त ईशान एवढं ट्राय केलाय. तर बघूया आम्ही रिॲक्शन शूट करणार आहे सगळ्यांचं. काय तर वेगळंच आहे ते. तुम्ही खाल्लाय मग नाही म्हणला की तुम्ही. मग एवढे एकदम खाल्लं तर काय तर होतंय ते एकदम एक खायचं. सो गाईज तुम्ही पण ट्राय करा वसाबी. कधी खाल्ला नसाल तर इट्स अ मस्ट ट्राय. टॉंग
टॉंग गार्डन म्हणून नावाचा ब्रँड आहे. चला जाऊया. लेट्स गो. आता आम्ही चाललोय वापस बेळगावला. डन विथ गोवा. आता इट्स लाईक ऑलमोस्ट 6 o'clock नाव. जाईस तोपर्यंत आपल्याला 7:30-8 वाजतील. तर मित्रांनो मी आता पोचलोय वापस बेळगावला आणि आजचा दिवस मस्त होता. एकदम शॉर्ट मिनी ट्रिप होता आपला. 1 day गोवा ट्रिप. नॉट 1 day, 12 hours गोवा ट्रिप. मॉर्निंग 7 to इव्हनिंग 7. ॲक्च्युली ते 7 नाही 8 वाजले. 13 तास. येस 13 hours. तो आता हिला सृष्टीला ड्रॉप करणार, मग मला ड्रॉप करणार, मग अप्पीला ड्रॉप करून निशान घरी जाणार आहे. सो दिस वॉज आवर डे. संडे. वेल स्पेंट संडे. in my life. येस. अचानक ठरलं होतं हे प्लॅन आमचं. असं काय प्री प्लॅन काय नव्हतं. सो बरोबर. आम्ही मस्त सगळं उठतो आणि होतं. जातो. येस. तर इथंच आजचा ब्लॉग हा एंड करतो हे आठवण आणि केली, पाणीपुरी खात बसलेले. आम्ही आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटूया. आणि जर तुम्हाला असंच आपले व्लॉग्स आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. Yes, guys. Yes. आम्हाला जर का तुम्हाला जर का आम्हाला बघायचं असेल तर कमेंट करा. येस. गोवा गँग बॅक अगेन. अशाच आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज करणार आहे मी आणि असं चॅलेंजेस करणार आहे पुढे हळूहळू. तर स्टे ट्यून्ड ऑन आवर चॅनल गाईज. बाय गाईज. बाय.